मगाशी मी पाहिलंय ते कोणीतरी एक माणूस तोंड लपवून फिरत होता उद्धव साहेब. कोणतरी म्हटलं राहुल नार्वेकर आहे. त्याला कोणीतरी सांगितलंय शिवसेना काय आहे बघायचं असेल तर आजच्या अनंत कानरे मैदानावर येऊन पहा. शिवसेना कोणाची? ही शिवसेना मिंद्यांची नाही. ही शिवसेना एकच शिवसेना. हा गट तो गट वगैरे नाही. शिवसेना एकच, ती बाळासाहेब ठाकरेंची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची. कालपासून आपण इथे नाशिक शहरामध्ये अनेक कार्यक्रम केले. काळाराम मंदिरात कार्यक्रम केले, गंगेच्या तीरावर कार्यक्रम केले. आज हा विराट जनसमुदाय जमलाय. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मिंधे, फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या झोंबलेल्या आहेत. मिरच्या. अरे आता फक्त मिरच्या झोंबला, अजून ठेचा आतमध्ये जायचं आहे. काय म्हणाले आपण? भास्करराव सांगितलं मगाशी, आपण सांगितलं काय म्हणाले. त्यांनी सांगितलं की शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली. शिवसेनेनं विचार सोडला. अरे 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये आपण मंत्री म्हणून चरत होतात ना, काम करत नव्हतात, चरत होतात ना. मग त्या 2.5 वर्षामध्ये आपण जेवढे खोके जमा केलेले आहात ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा. पक्षनिधी म्हणून 50 खोके. तेव्हा मी सांगू इच्छितो माननीय उद्धव साहेब, हा विराट जनसमुदाय पहा. हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उसळलेला हा उद्रेक आहे. आपल्याला प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला रामराज्य आणायचं आहे, शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे, कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. गद्दार गाडायचा आहे, गद्दारांचं राज्य गाडायचं आहे, गद्दारांचं राज्य उलथवून टाकायचं आहे आणि त्या गद्दारांना जमिनीमध्ये 50 फूट असं खाली गाडायचं की पुढले 100 वर्ष या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं नाव निघणार नाही आणि फक्त शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.